स्वाध्याय इयत्ता 10वी इतिहास धडा 2 इतिहास लेखन भारतीय परंपरा। प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। 1. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक टिंबटिंब हे होते। अ. अलेक्झांडर कनिंघहॅम, ब. विल्यम जोन्स, क. जॉन मार्शल, ड. फ्रेडरिक मॅक्सम्युलर। उत्तर आहे अलेक्झांडर कनिंघहॅम। 2. हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद टिंबटिंब यांनी केला। अ. जेम्स मिल, ब. फ्रेडरिक मॅक्सम्युलर, क. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, ड. जॉन मार्शल, फ्रेडरिक मॅक्सम्युलर। प्रश्न पहिला ब. पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा। 1. हू वेअर द शूद्राज, वंचिताचा इतिहास। 2. स्त्री पुरुष तुलना, स्त्रीवादी लेखन। 3. द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857, मार्क्सवादी इतिहास। 4. ग्रँडॉफ, वसाहतवादी इतिहास। चुकीची जोडी, इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स, मार्क्सवादी इतिहास। योग्य जोडी, द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स, राष्ट्रवादी इतिहास। प्रश्न दुसरा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा। 1. प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली। उत्तर 1. ब्रिटिश अधिकाऱ्याने लिहिलेल्या प्राचीन भारताच्या पूर्वग्रह दूषित इतिहासाला राष्ट्रवादी लेखन करणाऱ्या इतिहासाने विरोध केला। 2. भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्याकडे त्यांचा कल होता। 3. त्यामुळे राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली। प्रश्न दुसरा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा। दुसरा प्रश्न आहे, बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे। उत्तर 1. बखर हा येथे ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे। 2. शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे याविषयीचे लेखन बखरीत वाचायला मिळते। 3. बखरीचे चरित्रात्मक
वंशानुचरित्रात्मक प्रसंग, वर्णनात्मक पंथीय आत्मचरित्रपर कैफियत, पौराणिक आणि राजनीतीपर असे प्रकार आहेत. 4. कृष्णाजी अनंत सभासद यांनी छत्रपती राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीत लिहिलेली सभासद बखर महत्वाची बखर आहे. यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीची माहिती मिळते. 5. भाऊसाहेबांची बखर, यात लढाईचे वर्णन आहे. प्रश्न 3. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. 1. मुघल सम्राट बाबर यांच्या आत्मचरित्रात कोणत्या बाबींचा समावेश आहे? उत्तर. 1. मुघल सम्राट बाबर यांच्या तुझुक-ई-बाबरी या आत्मचरित्रात त्याला कराव्या लागलेल्या युद्धांची वर्णने आहेत. 2. त्याने प्रवास केलेल्या प्रदेशाची आणि शहराची वर्णने आहेत. 3. तेथील स्थानिक अर्थव्यवस्था आणि रीतिरिवाज, वनस्पतीसृष्टी यांची बारकाईने केलेली निरीक्षणे या बाबींचा समावेश आहे. 2. राष्ट्रवादी इतिहास लेखनात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान कोणते? उत्तर. 1. भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा उपयोग झाला. 2. यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेले द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 म्हणजेच 1857 स्वातंत्र्य समर या पुस्तकाचे विशेष महत्त्व आहे. प्रश्न 4. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय? उत्तर. 1. मार्क्सवादी इतिहास लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनांची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध याचा विचार मध्यवर्ती होता. 2. प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर होणाऱ्या परिणामांचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे महत्त्वाचे सूत्र होते. मार्क्सवादी इतिहासकारांनी जातीव्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला. श्रीपाद अमृत डांगे यांचे प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे पुस्तक मार्क्सवादी इतिहास लेखनाचे उदाहरण आहे. प्रश्न 4. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 2. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा. उत्तर. 1. इतिहास लेखन भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण अशा अनेक विषयांवर मूलभूत संशोधन करणारे आणि मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून राजवाडे परिचित आहेत. 2. आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे याचा पुरस्कार त्यांनी केला. 3. मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड त्यांनी संपादित केले. 4.
इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन. केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी कटकारस्थाने आणि युद्धे यांच्यात हकीकती नव्हेत, असे त्यांचे मत होते. 5. इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी त्यांनी पुण्यात 7 जुलै 1910 रोजी भारत इतिहास संशोधन मंडळ स्थापन केले. प्रश्न 5 अ. पुढील तक्ता पूर्ण करा. जेम्स मिल, द ब्रिटिश हिस्ट्री ऑफ इंडिया. 2. जेम्स ग्रँडॉफ, ए हिस्ट्री ऑफ द मराठाज. 3. माउंट स्टुडंट एल्फिस्टन, द हिस्ट्री ऑफ इंडिया. 4. श्री अ. डांगे, प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी. 5. बाबासाहेब आंबेडकर, हू वेअर द शूद्राज. प्रश्न 5 ब. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. इतिहासकार, बाबराला कराव्या लागणाऱ्या युद्धांची वर्णनं. बाबर, तुझुक ए बाबरी. इतिहास लेखनाचा हेतू. झियाउद्दीन बर्नी, तारिक ई फिरोजशाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती. कृष्णाजी अनंत सभासद, सभासद बखर. काश्मीरचा इतिहास. कल्याण, राजतरंगिणी. प्रश्न 6 पुढील संकल्पना स्पष्ट करा. 1. प्राच्यवादी इतिहास लेखन. उत्तर. 1. युरोपमधील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती व देशांच्या बद्दल कुतूहल जागृत झालेले होते. 2. त्यांच्याबद्दल आदर कौतुक असलेले काही अभ्यासक त्यांच्यामध्ये होते, त्यांना प्रांतवादी म्हटले जाते. 3. या प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील साधर्म्याचा अभ्यास केला. 4. वैदिक वाङ्मय आणि संस्कृत साहित्याचा अभ्यास करण्यावर प्रांतवादी विद्वानांचा भर होता. या भाषांची जननी असणारी एक प्राचीन इंडो युरोपीय भाषा होती, अशी कल्पना मांडली गेली. प्रश्न 6 पुढील संकल्पना स्पष्ट करा. 2. राष्ट्रवादी इतिहास लेखन. उत्तर.
19व्या शतकात इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या भारतीय इतिहासकारांच्या लेखनामध्ये भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्याकडे कल असलेला दिसतो. 2. त्यांच्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हटले जाते. 3. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळाली. 4. महादेव गोविंद रानडे, वि. दा. सावरकर, वासुदेव विष्णू मिराशी इत्यादी राष्ट्रवादी इतिहासकारांची उदाहरणे होत. प्रश्न 6 पुढील संकल्पना पूर्ण करा. 3 आहे वंचिताचा इतिहास. 1. वंचित समूहाचा इतिहास लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून झाली असे म्हणता येईल. 2. इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला पाहिजे ही कल्पना मांडण्यामागे अँटोनियो ग्रामची या इटालियन तत्त्वज्ञानाचे स्थान महत्त्वाचे आहे. 3. वंचिताचा इतिहास लिहिण्यासाठी लोकपरंपरा हे एक महत्त्वाचे साधन मानले गेले आहे. 4. वंचिताच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचे कार्य रणजित गुहा या भारतीय इतिहासकारकाने केले. 5. त्यापूर्वीच भारतामध्ये वंचिताच्या इतिहासाचा विचार महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनातून दिसून येतो.